काही नाही, फक्त धावपळ असते त्यांची. ते इतकी धावपळ करतात, त्यामुळे डॉक्टर म्हटले थोडीशी विश्रांती घ्या. याच्यापेक्षा दुसरं काय नाही. साहेबांचं एकूणच आयुष्य हे इतकं असते की लोकांना समर्पित अशा पद्धतीची भावना त्यांची असते. त्यामुळे थोडासा नेहमीच्या एकूणच कामकाजामुळे जरा आजारी आहेत तर विश्रांती घ्या अशा पद्धतीचा सल्ला आहे. पण त्यांचा स्वभाव असा आहे की ते विश्रांती सुद्धा घेत नाहीत. त्यामुळे डॉक्टर म्हटले कधीतरी जरा थांबा. एखादा दिवस हॉस्पिटलमध्ये थांबला तर निश्चितपणानं थोडासा आराम मिळाला तर अजून ऊर्जा घेऊन काम करा. अशा पद्धतीचं काम. केंद्राच्या विस्ताराची चर्चा आहे. श्रीरंग बारणे यांचं नाव पुढे येत आहे. ते स्वतःही म्हणतात की साहेब मला न्याय देतील. नाही, हा विषय केंद्रीय नेतृत्वाचा आहे, आमच्या राज्यस्तर एकूणच सगळ्या आमच्या नेतृत्वाचा आहे. हे त्यांच्या पातळीवरती निर्णय घेईल. ज्यांचा आपण सगळेजण म्हणतो या सगळ्याच मंडळींना न्याय मिळाला पाहिजे. परंतु न्याय देण्याची भूमिका आणि उपलब्ध या दोन्हीचा मेळ घालून निश्चितपणाने आदरणीय शिंदे साहेब सुद्धा सर्व त्यांच्या सहकार्यांना आम्हा सर्वांना सुद्धा न्याय देतील. ऑपरेशन टायगर 3.0 सुरू होतंय असं संजय शिरसाट म्हणतात. काय नक्की असेल येत्या का ट्रेलर? ऑपरेशन 2 झालं ते सुद्धा कोणाला कळालं नाही. त्यामुळे ऑपरेशन 3 सुद्धा हे कळणार नाही. त्याच्यापेक्षा सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा महाराष्ट्रात असणारा झंझावात, प्रत्येक सामान्य माणसाला त्यांच्याविषयी वाटणारा उत्साह किंवा विश्वास आणि भविष्यात सुद्धा एक राजकारणातला आश्वासक चेहरा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उत्तुंग अशा पद्धतीचं सामान्य माणसाला जोडलेली नाळ असणारं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र अख्ख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक लोक येतील की जे प्रत्येक माणसं, मग तो आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, माजी मंत्री असेल, सामान्य कार्यकर्ता असेल, शिवसैनिक असेल, सामान्य माणसांबरोबर आदरणीय शिंदे साहेबांची जी काही नाळ जोडलेली आहे, त्यामुळे असंख्य माणसं आता शिवसेनेत येत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.